नमस्कार. आज आपण बोलूया एका अशा विषयावर जो खरं तर खूप महत्त्वाचा आहे, पण त्यावर तितकीशी चर्चा होत नाही. आणि तो विषय आहे अनियमित पाळी. ही समस्या अनेकींना जाणवते. चला तर मग यामागील कारणं आणि त्यावरचे उपाय अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, अनियमित पाळीकडे दुर्लक्ष करणं हे कितपत योग्य आहे? अनेकदा हे तर होतच राहतं असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं. पण ही गोष्ट खरंच इतकी साधी आहे का? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. जरी ही एक सामान्य समस्या वाटत असली, तरी ती आपल्या शरीरातील बदलांचे आणि आरोग्याचे महत्त्वाचे संकेत देत असते. आणि या संकेतांना वेळेवर ओळखणं खूप गरजेचं आहे. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की याची मुख्य कारणं काय असू शकतात. असं नेमकं काय होतं ज्यामुळे शरीराचं हे नैसर्गिक आरोग्य चक्र बिघडतं? यामागे साधारणपणे 4 मुख्य कारणं असू शकतात. पहिलं म्हणजे हॉर्मोनल असंतुलन. दुसरं, जो आजकाल खूप वाढलाय, तो म्हणजे ताणतणाव. तिसरं आहे वजनात होणारे अचानक बदल. आणि चौथं अर्थातच आपली बदललेली जीवनशैली. आता एक-एक करून या प्रत्येक कारणाबद्दल थोडं सविस्तर बोलूया. तर पहिलं आणि सगळ्यात मोठं कारण म्हणजे हॉर्मोनचं असंतुलन. म्हणजे बघा, जेव्हा शरीरातल्या हॉर्मोन्सचं बॅलन्स बिघडतं ना, तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या मासिक पाळीच्या चक्रावर होतो. पीसीओडी किंवा पीसीओएस सारखे आजार किंवा थायरॉईडची समस्या, यामुळे हे असंतुलन निर्माण होऊ शकतं. आता दुसरं कारण जे आहे ताणतणाव. आजच्या धावपळीच्या आयुष्यात कसं झालंय, सतत विचार करणं, झोप पूर्ण न होणं, यामुळे मानसिक आणि शारीरिक ताण इतका वाढतो की त्याचा थेट परिणाम शरीराच्या नैसर्गिक चक्रावर होतो आणि पाळी अनियमित होऊ शकते. आता वळूयात तिसऱ्या कारणाकडे, आणि ते म्हणजे वजनात होणारे बदल. अचानक वजन खूप जास्त वाढणं किंवा एकदम कमी होणं, या दोन्ही गोष्टी शरीरासाठी एक प्रकारचा शॉक असतो. यामुळे हार्मोनचं संतुलन बिघडू शकतं आणि पाळीचं चक्र विस्कळीत होऊ शकतं. आणि हो, चौथं आणि तितकंच महत्त्वाचं कारण म्हणजे आपली आजची लाईफस्टाईल. म्हणजे बघा, जंक फूड खाणं, व्यायामाचा अभाव, या सगळ्या सवयीमुळे काय होतं की शरीराचं कामच बिघडतं आणि त्याचा परिणाम म्हणून पाळी अनियमित होते. तर ही झाली कारणं. पण आता आपण पुढे जाऊन पाहूया की अशी कोणती लक्षणं आहेत जी धोक्याची घंटा असू शकतात. म्हणजे अशी काही लक्षणं ज्यांच्याकडे आपण अजिबात दुर्लक्ष नाही करायला पाहिजे. आपण अशा 7 मुख्य लक्षणांबद्दल बोलणार आहोत, ज्यांच्याकडे लक्ष देणं खूप खूप गरजेचं आहे. चला पाहूया ती कोणती आहेत. यामध्ये पहिलं लक्षण आहे रक्तस्रावात होणारा बदल. म्हणजे एकतर खूप जास्त रक्तस्राव होणं किंवा अगदीच कमी. दुसरं, 2-3 महिने पाळीच न येणं. हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे. यासोबतच जर पोटात खूप जास्त दुखत असेल किंवा चेहऱ्यावर अनावश्यक केस वाढायला लागले असतील, अचानक वजन वाढलं असेल आणि सतत थकवा जाणवत असेल, तर यापैकी कोणतंही लक्षण दिसल्यास त्याला गांभीर्याने घ्यायलाच हवं. बरं, आता कारणं आणि लक्षणं तर समजली, पण मग यावर उपाय काय? घाबरून जाण्याचं कारण नाहीये. चांगली गोष्ट ही आहे की आपल्या जीवनशैलीत काही साधे, सकारात्मक बदल करून या समस्येवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं. चला, काही सोपे घरगुती उपाय पाहूया. आपण 3 मुख्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकतो. पहिली गोष्ट म्हणजे एक आरोग्यदायी सकाळची सवय लावणं. दुसरी, योग्य आणि संतुलित आहार घेणं. आणि तिसरी, आपल्या रोजच्या जगण्यात नियमित व्यायामाचा समावेश करणं. हे बदल दिसायला छोटे वाटतील, पण ते खूप प्रभावी ठरू शकतात, हे लक्षात घ्या. आता आहाराबद्दल बोलायचं झालं तर काही छोटे छोटे बदलही खूप फायदेशीर ठरू शकतात. उदाहरणार्थ, आपल्या आहारात डाळिंब, तीळ, जवस आणि भरपूर हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यातून काय होतं, शरीराला आवश्यक पोषक तत्व मिळतात आणि हार्मोनचं संतुलन राखायला मदत होते. आणि व्यायामाचं म्हणाल तर त्यासाठी रोज जिममध्येच गेलं पाहिजे असं काही नाहीये बरं का. दररोज फक्त 20 मिनिटं चालणं किंवा मग भुजंगासन आणि प्राणायाम यांसारखे सोपे योग प्रकार करणं सुद्धा खूपच उपयुक्त ठरू शकतं. हे घरगुती उपाय नक्कीच महत्त्वाचे आहेत, पण काही वेळा तज्ज्ञांचा सल्ला घेणं हे अत्यावश्यक असतं. मग डॉक्टरांना कधी भेटावं, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि याचं उत्तर आपल्याला माहीत असायलाच हवं. एक गोष्ट लक्षात ठेवा, जर 3 महिन्यांपेक्षा जास्त काळ पाळी आली नाही किंवा वेदना असह्य होत असतील आणि सतत अशक्तपणा जाणवत असेल, तर अजिबात वेळ घालवू नका, लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि ही सगळ्यात महत्त्वाची सूचना, कृपया स्वतःच्या मनाने कोणतीही औषधं घेऊ नका. योग्य निदान आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्लाच घ्या. आपल्या आरोग्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे.
आणि जाता जाता एक गोष्ट आपण सगळ्यांनी नेहमी लक्षात ठेवूया. पाळी येणं ही काही लाजिरवाणी गोष्ट नाहीये. उलट ते आपल्या निरोगी आरोग्याचं एक महत्त्वाचं लक्षण आहे. आपल्या शरीराला समजून घेणं हीच आपली खरी ताकद आहे. तर मग हा संवाद इथेच थांबवून चालेल का? विचार करा, ही महत्त्वाची माहिती आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, आपल्या कुटुंबांपर्यंत पोहोचवून आपण या विषयावर एक मोकळा आणि सकारात्मक संवाद सुरू करू शकतो, नाही का? यावर नक्की विचार करा.